इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लिमिटेड FFCO व मालदाड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मालदाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला शेतकरी परिसंवाद रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या परिसंवादास IFFCO महाराष्ट्राचे राज्य विपणन व्यवस्थापक डॉक्टर MS पवार, IFFCO अहिल्यानगरचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री विशाल बबन मगर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी IFFCOचे RGB सदस्य नवी दिल्ली श्री साहेबराव रामचंद्र नवले पाटील होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, खतांचा संतुलित वापर, उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच शेतीतील विविध बाबींविषयी मार्गदर्शन केले। शेतकऱ्यांनीही शेती संदर्भातील विविध प्रश्न उपस्थित करून मान्यवरांशी संवाद साधला। परिसंवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मालदाड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर। डॉक्टर पवार साहेब जे आता जिल्ह्याचं आपलं सर्व उत्कृष्ट नियोजन बघताय ते आदरणीय मगर साहेब ज्यांनी 25 ऑगस्ट नंतर युरिया आणि DAP या खताची विक्री कशी होईल याची माहिती दिली। ते आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी माननीय साळुंखे साहेब खुर्च्यांचा वाद थांबवा। खुर्च्यांवर सगळा देश पाळाचा कर्ज बांधायचा खुर्च्यांनी काहीच होणार नाही। आता आपल्या मनगटातल्या कष्टाने होईल। थोडे फोटो कमी काढले ते जरा बोलू दे थोडे बाजूला खूप फोटो झाले। आता कृती पाहिजे। आता आपल्याला पवार साहेबांनी जो युरिया पाठवला त्याचं वाटप करायचं त्याच्यावरच त्यांनी जे मार्गदर्शन केलं की आपल्या जमिनीमध्ये कार्बन जर नसेल तुम्ही काही दिलं, जशी शुगर वाढली आणि तुम्ही काही खा असणारच नाही, तसंच जमीन जर एकदा बिघडली तर तिच्यामध्ये काही द्या। आणि म्हणून आपलं ऊस बघून या तिरी का चौरी नांदरमध्ये 7 ते 8 पीक असायचं आपलं। पण लोक म्हणायचं तुम्ही काय करता, ते म्हणायचं तुम्ही काय करता ते बघा आम्ही काय करू ते आपलं तुमच्या तिथल्या माणसाला विचार तेच सगळं करतो। आपण काय करायचो की पास्ताची कुट्टी करायची, खत कमी टाकायचं। फक्त पास्ताच्या कुट्टीमुळे काय व्हायचं, जमिनीचा कार्बन वाढायचा आणि पोत वाढल्यामुळे जे आहे NPK नत्र स्फुरद पालक इतर अन्नद्रव्ये ती मिळायला पिकाला सुरुवात व्हायची। म्हणजे मे महिन्यामध्ये आपण इथं बालवाडीची तिथं ऊस लावला आणि गवाळीत लावला, त्यावेळेला काही त्याला पाचट नव्हतं। त्याचं जे उत्पन्न आलं त्यापेक्षा जास्त फळव्याचं आलं। जगन बरोबर आहे। आणि आता परत आहे पाहून घ्या, तर ती संख्या खूप वाढली आहे टिलर्स। तो ऊस तिथं जावा यासाठी आता मला जी नॅनो टेक्नॉलॉजी दिली तुम्ही त्याचा वापर करावाच लागेल। तेव्हा खूप फुटवे झाले। मी काही शेतावर जात नाही, पण जेव्हा पाहतो जो माणूस शेतावर त्याला मी सांगतो पहिला फोटो टाक। आता मी आज मक्याचा फोटो घेतला आणि मक्याच्या फोटो तुम्ही कुणीच मला तक्रार केली नाही, तो आता आळी आली। जर 10 ते 12 झाडामध्ये एक झाडाला अशी कुरतडण्याची प्रक्रिया सुरू झाली आपल्या इथल्या शेतामध्ये। आणि मग त्याच्याशी मी याच्यावरच बोलतो, जो शेतात काम करतो जातो त्याचे याचे उपाय काय त्यालाच विचारतो। आता हत्याचा आपल्याच्यात बसत नाही, आता हे काय करायचं, शेवटी व्यवहार पाय। हवामानाचा अंदाज घेतला, एल निनोचा काय परिणाम होणार आहे। कालपर्यंत चौकड पाऊस दिसत होता, सकाळी पाऊस दिसत होता, पण आता हवामानाचा ऍप सांगते आता परत 8-10 दिवस 15 दिवस पाऊसच नाही हे सांगितलं जातं। मी याच्यातच बघतोय सगळं, म्हणजे याच्यात किती माहिती आहे ती घ्यावी, पण जी घ्यायची नाही तीच आपले पोरं घेतो दिसत आहे। आणि त्याच्यामुळं समाजामध्ये मोठे हे घोटाळे वाढले। तेव्हा याच्यामध्ये उपयोगी ती माहिती घ्या, जी उपयोगी नाही ती ऍप बंद करा आणि आपणच आपल्या पाल्यांचं संरक्षण करा। पहिला ठराव हा कुटुंबाचं आरोग्य, जमिनीच्या आरोग्यासाठी पवार साहेबांनी सांगितलं काहीच जाळायचं नाही। ती 30 रुपयाची डबी ती सुद्धा मी सोसायटीला विनंती कधी तर नफा काहीच घ्यायचं नाही। इफकोची जेवढी खतं ही नवीन तंत्रज्ञानाची ही 100% आपल्याला शेतकऱ्यांना
विदाऊट कमिशन नफा न घेता माधव द्यायची. नफा कसा मिळवायचा मी तुम्हाला सांगतो. एक स्लॅब केला की ऑटोमॅटिक पॉवर साईड म्हणजे तुम्हाला आम्ही ऍडिशनल एवढं देतो. आज 10,000 बाटल्यांची ऑर्डर श्रमिक दिली. पूर्वी फक्त सहकारी संस्थाच सभासद व्हायच्या, आजही सहकारी संस्थाच फक्त इतकं सभासद होतात. खाजगी कोणीच नाही, एकही माणूस नाही. 38,000 संस्था आहेत, त्यात मालदार एक नंबर. म्हणजे अनेक संस्थांची केस आपल्यापेक्षा जास्त आहे, पण व्यवहार मोठा आहे. म्हणजे 2018 जेव्हा मी अमेरिकेत होतो आणि आपला शेअर्स निघाल्याची मला देसायचं आहे, मी फोन केला. ते म्हणजे ताबडतोब तुम्हाला आजच्या शेअर्स पाठवा, जे पहिले येतील त्यांची स्वीकारले जाते. तिथून काहीतरी 10 लाख रुपये पाठवले, पण इतकंच व्यवहार कमी होता. फक्त 3 ते 3.5 लाखाचे शेअर आपले मंजूर झाले. त्या अगोदर फक्त आपला 1,000 रुपये. त्यानंतर परत 2 वर्षापूर्वी एकदा स्कीम निघाली आणि एका तासात ज्यांनी काही ड्राफ्ट पाठवले ते पहिल्या दिवशी ते शेअर संपले. त्याच्यात मालदार सोसायटी होती, पण व्यवहार जास्त होते म्हणून 10 लाखाचे शेअर आपली पूर्ण झाली. शेअर द्यायला खूप लोक तयार आहे, कारण 20% डिव्हिडंड सोसायटीला 2 लाख रुपये इतको पण येतात, काही क्रिप्टो पण येतात. सांगायचं तात्पर्य की सोसायट्या नफ्यात आणायच्या असतील तर व्यावहारिक दृष्टीने व्यापारी दृष्टीने विचार करावा लागेल. ही ज्ञानाची खतं जर वापरली काय होणार आहे? परिवर्तन होणार आहे, आर्थिक परिवर्तन होणार आहे. मी 76 साली म्हणजे 50 वर्ष होती 28 ऑगस्टला व्यवसाय सुरू केला. त्यावेळेला खतं कुठली विकली जायची? पटकन सांगा, 1 सेकंद. नाही नाही 15-5-5 गोण्यांची संख्या खूप. ती म्हणत हा काय वेळेपण आहे. त्यावेळेला 1846 होतं, कुणीच घेत नव्हतं. सगळ्यात जास्त बिल कोणत्या खात्याची? अन्नद्रव्याची, डीएपी 1846-64. बाकी कुठल्याच खात्यात नाही. मी लोकांना सांगायचं, लोक ऐकत नसायचे, इथलंच जात नसे. शेवटी 82 साली जेव्हा श्रमिक सुरू झालं संगमनेरला, 17 दिवस कुणी झालं नाही. मला माहितच लोक येतील, पण मराठा सर असं नसत होते. स्टँडर्ड चालू नव्हतं सुद्धा आणि कुणीच येत नव्हतं. पण मी लोकांना भेटण्याऐवजी जे प्रयोगशील शेतकरी त्यांना बोलवलं. तुम्ही गोण्या किती टाकता त्यापेक्षा 10 गोण्या 15-5-5 ऐवजी 1 डीएपी घ्या, 1 युरिया घ्या, अर्धी पोटॅश घ्या आणि त्या 2.5 गोण्याचा खर्च आणि 10 गोण्याचा खर्च पहा. म्हणजे तुम्ही 25 घटक घालताय आणि 75% काय, 75 किलो काय त्यात समुद्राची वाळू. मग त्याची वाहतूक आली, पॅकिंग आलं, परत टाकणं आलं, जमीन खराब. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 वर्षात परिवर्तन असं झालं की 84 साली सगळ्यात जास्त डीएपी आपण श्रमिक विकलं. माझ्या घरात माठच होता, फ्रीज नव्हतं, त्यांनी पहिल्यांदा फ्रीज पाठवलं. युरोप खंडातले सगळे देश पाहायला मला सहलीला पाठवलं. आता मला दाढीच करता येतो, दाढीचा भाव जास्त. त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही ते खरं घ्या, 1 रुपयात मिळते $1 मी ते घेतलं, माझ्या सगळ्या मिशे निघून गेल्या. मग ते दररोज 1 खालीवर. तो मला अपॉइंटमेंट शिवाय दाढी होत नाही. म्हणजे परदेशामध्ये, प्रगत देशांमध्ये प्रत्येक माणूस त्याचं वेळापत्रकाची कामं ते आपल्याकडे नाही, नियोजन नाही. सांगायचं तात्पर्य, आज डीएपी जे साळुंखे साहेबांनी सांगितलं ते तुम्हाला आता बुक करावं लागेल. ते मिळतच नाही. सगळ्यात स्वस्त ते कितीला आहे? 1350 रुपये, 1350. सगळ्यात जास्त अन्नद्रव्य निघून येईल. आणि 20 केवढ्याला आहे? 2000. म्हणजे सगळ्यात स्वस्त काय, जे मी 76 साली सांगत होते. बदल काय होणार आहे ते सांगतो. पुढे 20 वर्षात खतं रासायनिक राहणारच नाही. कारण मी सहज परवा दिवशी कॉलेजला जेव्हा आपल्या बरोबर आलो आणि मी बाथरूम मध्ये गेलो, ते नळाचं पाणी पाहिलं. म्हणजे पाणी काय असं खारट लागतं? ते सगळं म्हणजे बोरचं भरलं, कारण तिकडं विहिरीवर जायला थोडासा श्रम होत आहे. पूर्ण बोरचं पाणी खराब झालं. तेव्हा हे पाणी खराब होण्याचं कारण सगळी खतं. आणि जमीन जर आपली चांगली ठेवायची असेल, ठेवावीच लागेल. त्यासाठी ही टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणून आज आपल्याला एक ठराव करायचा आहे. आता तो पण वाटायचे ठराव करायचा. फक्त पहिला ठराव काय तर कृती करायची. आज मी पाहिलं की आपल्या गावात जवळजवळ 60 ते 70% मका आहे. आणि ती जवळजवळ सगळे 1.5 महिन्याची योग्य स्टेजला की जे सांगितलं 1.5 महिन्यांनी नॅनो युरिया फवारा. ज्यांनी डीएपी टाकलं नसेल त्यांनी नॅनो डीएपी पण त्यात टाकलं. आणि झिंक फार महत्वाचं, ज्याची किंमत फक्त काही 200 रुपये आणि नॅनो युरियाची किंमत 250 रुपये, म्हणजे 4 ते 4.25. मी सोसायटीला विनंती करीन की तुम्हाला 10% नफा येतो, कमी करा. म्हणजे 40-45 कमी झाले.
450 ते 380 वर आले. श्रेणीत मार्फत इतर जी काही औषध त्यांना लागतील, कीटकनाशक लागेल. आता मका 3-4 फुटाची झाली किंवा 2.5 फुटाची, 2 फुटाची, आता काही खाली पाणी गळून जाणार नाही, पाणी त्याच्यावर राहील. कुठलंही स्टिकर वापरायची गरज नाही. पोषक तर अजिबात नाही. पोषक म्हणजे फक्त दुकानदारांची सोय आणि त्यांचं पोषक येते. मकाला काही त्याचा फायदा नाही. पोषक काही वापरू नका, स्टिकर काही टाकू नका. आणि एक स्वस्तात द्यायचं आणि दुसरं जोडायचं. नफा आपण फक्त त्याचाच भाव करतो. कशाचा? मेन औषध. म्हणजे याला गौरवला सगळं माहिती आहे. राजकीय त्याला सगळे अभ्यास करतो. आणि त्यांनी ठरवलं बोलणाऱ्याच्या ते काही घेऊ पण बसले. काही दुकानदार खूप बोलतात पण ते निकत नाही. कालच सांगितलं दुकानदारांची मोठी मिटिंग झाली. म्हणजे आता पूर्वी इतका हा सहकारी संस्थामार्फत विक्री व्हायची, पण आता 90% ही प्रायव्हेट मार्फत विक्री चालली. पण प्रायव्हेटला डायरेक्ट मिळत नाही. इतको काय करते, इतकोच्या अनेक कंपन्या आहेत. अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नवले साहेब, आपल्या संस्थेचे चेअरमन रावसाहेब नवले साहेब, व्हाईस चेअरमन प्रशांत नवले साहेब, सर्व संचालक, त्यानंतर आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदासाहेब नवले साहेब आणि ज्यांनी आपल्याला आता भाषण केले ते कृषी अधिकारी खालुके साहेब आणि सर्व शेतकरी बंधू. खरं तर या ठिकाणी आपण आज खताच्या बद्दल आणि आपण जी काही शेती करतो त्याबद्दल थोडीशी माहिती किंवा चर्चा करण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आम्ही जरी स्टेजवर बसलेलो असतो तरी आम्ही सुद्धा तुमच्यातलेच आहे. कारण का आम्ही सुद्धा आमचे वडील सुद्धा या ठिकाणी आमचं गाव आहे त्या ठिकाणी शेती करत असतात. आणि आम्ही सुद्धा जरी आज शनिवार रविवारी मला सांगितलं सुट्टी आहे, पण ज्यावेळी मी गावी जातो त्यावेळी मी सुद्धा शेतामध्ये आमचा सुद्धा ऊस आहे, भुईमूग आहे, त्यानंतर भात आहे, या सगळ्या पिकांच्यामध्ये मी सुद्धा काम करत असतो. त्यामुळे आम्हाला काही वेगळा समजण्याची गरज नाही. मी सुद्धा एक तुमच्यातलाच आहे, तुमचाच एक मुलगा आहे असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो सुरुवातीलाच. आणि साहेबांनी मला सांगितलं की पवार साहेबांना बोलू नये, कारण का आपल्या संस्थेला खतं कमी पडू नयेत. आणि मालदार आणि इफ्को यांचं एकमेकावरती परस्पर पहिल्यापासूनच प्रेम आहे. आणि मी ज्यावेळी महाराष्ट्राचा चार्ज घेतला त्यावेळी मला पहिली तक्रार आली की नगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खतं मालदारला दिली जातात. तर ती आपण नेहमीच देत आलेलं आहे. कारण का ज्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत खतं पोहोचतात त्या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. कारण का इतको एक सहकारी संस्था आहे. म्हणजे याचे मालक कुणी नवले नाही आहेत किंवा कुणी पवार नाही आहेत किंवा कुणी साळुंखे नाही आहेत. ही तुम्हा आम्हा सर्वांच्या मालकीची सहकारी संस्था आहे, ज्याची स्थापना 1967 झाली आपल्या भारत सरकार आणि आपल्या देशातल्या 57 सोसायट्यांनी त्यावेळी या संस्थेची स्थापना केली. आणि बघता बघता आज ही जगाची नंबर 1 ची खतं तयार करणारी आणि खतं विकणारी सहकारी संस्था आहे. आणि आज भारतामध्ये आपले 5 कारखाने त्या संस्थेचे खत तयार करण्याचे. आणि भारताच्या बाहेर ज्या ठिकाणी जॉर्डन तुम्हाला माहिती आहे युद्ध चालू आहे त्या ठिकाणी आपले कारखाने आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये आपला कारखाना आहे आणि ओमान या देशामध्ये जो मोठा युरिया तुम्ही बघता दाणेदार युरिया तो तयार करण्याचा आपला कारखाना ओमानमध्ये आहे. आणि याचं मालक कोण आहे तर तुम्ही ह्या ज्या सोसायटीत मालदार सारख्या आपल्या देशातल्या 38,000 सोसायट्या या संस्थेच्या मालक आहेत. आणि त्या ठिकाणी नवले साहेब सारखे जे लोक निवडून जातात ते आपल्या इफकोचे आर्थिक मेंबर सुद्धा आहेत. म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ जनरल बॉडी. म्हणजे जशी तुमची एक वार्षिक सर्वसाधारण सभा असते तशी इफकोची सुद्धा वर्षाला एक सभा होते मे महिन्यामध्ये. आणि त्याला काय आपण सगळ्या 38,000 लोकांना बोलू शकत नाही, म्हणून त्यातले आपण 1,000 लोक निवडून काढतो. त्याच्यामध्ये आपले साहेब आहेत आणि त्यातून परत 27 लोक 21 लोक आपण निवडून काढतो आणि ते बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. जशी तुमची संस्था काम करते तशी ही इफको सुद्धा काम करत असते. आणि आपले जे उद्देश आहेत त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची खतं शेतकऱ्यांना पुरवणे, दुसरी सगळी खतं सहकार्याच्या माध्यमातून विकणे आणि तिसरे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून नवीन प्रोडक्टबद्दल शेतकऱ्यांना माहिती देणे, हे आमचे 3च उद्देश आहेत. आणि ते उद्देश आज आपण जवळजवळ 57-60 वर्षापासून सुद्धा आपण ते इफकोच्या माध्यमातून या ठिकाणी राबवत असतो. आता या ठिकाणी मगाशी माझी काही चर्चा आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन जे प्रगतशील शेतकरी त्यांच्यासोबत झाली आणि त्यांनी बऱ्याच त्या गावाबद्दलची जी माहिती मला मी 2-10 मिनिटं मी बोललो त्यातून माझ्या लक्षात आलं की हे गाव तसं साधं नाही आहे. जे शेतकरी आहेत ते सधन आहेत आणि प्रगतशील शेतकरी करण्यामध्ये त्यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. आता या ठिकाणी आपण ज्यावेळी शेती करायची म्हणतो, आता मी किंवा आता माझा भाऊ
गावाकडे शेती करतो. होतंय काय आपल्याकडं की जो थोडासा शिक्षणामध्ये हुशार आहे तो डॉक्टर होतो, त्याच्यानंतरचा इंजिनियर होतो, त्याच्यानंतर मग आमच्यासारखा ॲग्रिकल्चरला येतो आणि ज्याला काही जमत नाही तो पाठीमागे काय करतो, शेती करतो. आणि मुळात शेती ही थोडीशी कॉम्प्लेक्स आहे. जसं बघा आपला डॉक्टर आहे माणसाचा, त्याला रोगी सांगतोय की मला काय झालेलं आहे, बरोबर की नाही, ज्याला काय पोटात दुखतंय, ज्याच्या छातीत दुखतंय तो सांगतोय. पण शेती अशी आहे की ती बोलत नाहीये, चालत नाहीये आणि त्याच्यामध्ये सुद्धा रोग आणि किडी आणि बाकी प्रकारच्या घटना घडत असतात. आणि ते सगळं हे कॉम्प्लेक्स फिनॉमिना आपल्याला समजून घेण्यासाठी आपण वर्षानुवर्षी जरी शेती करत असलो तरी आपल्याला अगोदर शेती समजून घेतली पाहिजे. आणि शेतीसाठी प्रामुख्यानं आपल्याला एक 4-5 गोष्टींची आवश्यकता असते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे, काय पाहिजे आपल्याला शेती करायचं म्हणलं तर जमीन पाहिजे, बरोबर आहे का नाही, माती पाहिजे. आणि मग ती माती किंवा ती जमीन आपल्याकडे कुठल्या प्रकारची आहे आणि मग त्यानुसार आपण त्या ठिकाणी आपली शेती केली पाहिजे. आणि त्या जमिनीला सुद्धा आपण काळी आई म्हणतो, बरोबर का नाही. पण सध्या ती काळी आई काही राहिलेली नाही आहे. त्या मातीला सुद्धा 3 प्रकारचे गुणधर्म आहेत. जसं मी किंवा तुम्ही आहे, आपल्याला सुद्धा 3 गुणधर्म आहेत. फिजिकल गुणधर्म म्हणजे काय, भौतिक गुणधर्म म्हणजे काय, माझी बॉडी कशी आहे, मी स्ट्रॉंग कसं आहे, माझे मसल्स कसे आहेत. त्या पद्धतीनं आपण जमिनीची अवस्था बघतो की तिला रंग कुठला आहे, कलर कुठला आहे, त्यानंतर त्यामध्ये माती धरून ठेवण्याची क्षमता किती आहे, हे झाले मातीचे कुठले गुणधर्म, भौतिक गुणधर्म. त्यानंतर रासायनिक गुणधर्म. आपण डॉक्टर गेले की डॉक्टर पहिला आपण काय करतो, रक्त चेक करतो आणि त्याच्यामध्ये शुगर आणि बाकीचे घटक किती आहेत बघतो. त्याप्रमाणे सुद्धा आपण मातीचे परीक्षण करून त्याच्यामध्ये मातीचा पीएच, त्यानंतर EC, त्यानंतर नंतर किती आहे, पुरत किती आहे, पालाश किती आहे, हे बघत असतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो जैविक, म्हणजे जसं आपण खाल्लेलं अन्न जे पोटामध्ये पचवण्याचं काम आपल्या पोटातले जे सूक्ष्म जीवजंतू आहेत ते करत असतात, तसे जमिनीमध्ये सुद्धा हजारो करोडो जीवाणू असतात आणि हे जीवाणू आपण टाकलेलं खत त्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. पण काय झालेलं आहे की आपण जी पूर्वी शेती करत होतो त्यामध्ये आपल्याकडे गाई गुरांचा मोठ्या प्रमाणात गोठा होता आणि त्याचं शेणखत आपण आपल्या शेतामध्ये टाकायचो आणि त्यामुळं आपली जमीन ही सुपीक होती. पण कालांतराने काय झालं की आपण या रासायनिक खतांच्या पाठीमागे लागलो आणि मग ही सेंद्रिय जी खतं आपण आपल्या शेतामध्ये टाकत होतो ती विसरत गेलो. आणि जमीन कशी आहे तर जमीन जी कुठली शेतीसाठी चांगली म्हणतो की ज्या जमिनीमध्ये 25% हवा, 25% पाणी, 45% खनिज पदार्थ आणि 5% काय पाहिजे त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ पाहिजे. पण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ तुम्ही बघितला असाल तर किती आहे, 0.30, 0.40, किमान तो 1% तरी पाहिजे आपल्या जमिनीमध्ये. कारण का, ते आपल्या जमिनीमध्ये असलेल्या जीवाणूंचं खाद्य आहे. जेवढं त्या जमिनीमध्ये शेणखत असेल, जेवढं त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असतील, तेवढे आपल्या जमिनीमध्ये हे जीवाणूंची संख्या काय असते, जास्त असते. आणि मग ती संख्या जर जास्त असतील तर आपण टाकलेली खतं त्या पिकाला उपलब्ध होत असतं. आता आपण खतं किती वापरतो बघा. आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपण आपल्या देशामध्ये 80 वर्षापूर्वी 2 लाख टन खतं वापरत होतो आणि आज आपण त्याच देशामध्ये जमीन कमी झालेली आहे आणि रासायनिक खतांचा वापर मागच्या वर्षी आपण 650 लाख टन केली. त्यातला 350 लाख टन फक्त युरिया. आणि किती जरी युरिया आपण आणला तरी आपल्याला इथं लाईन लावावी लागते. असं साहेबांनी सांगितलं की नवीन ॲप आलेलं आहे, त्या ॲपद्वारे आपल्याला युरिया आणि बाकीची खतं द्यायची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण का आपण त्या निव्वळ रासायनिक खतांच्या पाठीमागे लागलेली आहे. मग पाठीमागे लागायला काय हरकत नाही आहे, कारण का त्याच्याशिवाय आपलं प्रोडक्शन सुद्धा होत नाही. पण त्याची कार्यक्षमता किती आहे बघा. युरियाची कार्यक्षमता फक्त 30%. म्हणजे जर तुम्ही 100 किलो युरिया जर तुमच्या शेतामध्ये टाकला तर पिकाला फक्त त्यातला 30 किलो उपयोग येतो, राहिलेला 70 किलो युरिया वाया जातो. मग तो वाया जातो म्हणजे काय, तर जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये असलेले जीवाणू त्याच्यावरती जो परिणाम करतो, जमिनीच्या पीएच वरती त्याचा परिणाम होतो. काही युरिया पाण्यामध्ये विरघळतो आणि ज्या ठिकाणी ते पाणी वाहून जाईल त्या ठिकाणचं पाणी ते खराब करतो. काही युरिया हवेमध्ये उडून जातो आणि त्यामुळं हवामान सुद्धा तो खराब करतो. त्यामुळे बघा आपण इथे बिस्लरी वॉटर ठेवलेलं आहे. तुम्ही घरामध्ये सुद्धा पाणी प्युरिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी प्युरिफायर बसवले असतील. आता समजा तुम्ही जर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जर इथून कोणी पुण्याला गेला तर कोणी बिस्लरी पाणी पित नव्हतं, बरं आहे का. तुम्ही कुठेही ज्या स्टेशनला उतरा, ज्या बस स्टँडला उतरा, तिथं नळाचं पाणी जे असायचं त्याला वंजोळ लावून पाणी आपण प्यायलेलं आहे. पण आज आपण आपल्या घरातलं पाणी सुद्धा पिऊ शकत नाही, कारण का त्याच्यामध्ये हे सगळे नायट्रेटचं प्रमाण त्यामध्ये वाढलेलं आहे. कारण का 350 लाख टन पैकी फक्त आपल्या पिकाला 100 लाख टन उपयोग येतो. त्यानंतर आमचे इफकोचे महाराष्ट्र आणि गोवा ते राज्य विपणन व्यवस्थापन म्हणजे विपणन जे मार्केटिंगचं काम सगळं करणारे
डॉक्टर एम एस पवार सर, त्यानंतर आपल्या संस्थेचे मालदार संस्थेचे चेअरमन रावसाहेब नवले साहेब, त्यानंतर आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रशांत नवले साहेब, त्यानंतर आपल्या संस्थेचे सगळं संचालक मंडळ, उपस्थित सर्व शेतकरी मंडळ, बंधू आणि भगिनींनो, आजचा कार्यक्रम बघा, आम्ही अधिकारी लोक, मी नगरहून आलो काल आणि साहेब आले. आमचा तसा शनिवार रविवार आम्ही जरा सुट्टी एन्जॉय करतो, चला 1-2 दिवस भेटते. साहेबाचं, नवले साहेबाचं म्हणजे त्यांचं प्लॅनिंग, आता मागे आम्ही एक 8-15 दिवसा अगोदर इथं आपलं कृषी महाविद्यालयात एक कार्यक्रम घेतला. जे रावेचे स्टुडंट असतात ना, जे शेवटच्या वर्षात केला, म्हणजे 3 वर्ष प्रॅक्टिकल, काही नाही थेरॉटिकल असते सगळं, की बाबा ऍग्रिकल्चरचं कसं काय अभ्यासक्रम आहे. शेवटच्या वर्षी शेतकऱ्याच्या फील्डवर जायचं असते, शेतकऱ्याकडे जायचं असते, कशी शेती होते ते बघतात. तो त्यांचा एक कार्यक्रम आहे. त्यांच्यासाठी साहेबांनी ट्रेनिंग ठेवलं होतं की त्या मुलांना खताची माहिती किंवा बियाणं आणि समोर त्यांच्यासाठी नोकरीसाठी कोणती अपॉर्च्युनिटी आहे, कोणती संधी आहे, त्यांनी कशी तयारी करावी, त्याबद्दल साहेबांना बोलवलं होतं आमच्या साहेबांना की आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. आणि तेव्हा साहेबांनी म्हटलं होतं की आपल्याला एक हे तर तुम्ही विद्यार्थ्यासाठी केलं, आता आपल्या संस्थेच्या शेतकऱ्यासाठी करायचं आहे. आपल्या एरियातले जे विक्रेते बंधू येतात, कृषी केंद्र धारक येतात, त्यांच्यासाठी पण तुम्हाला ट्रेनिंग करायचंय. म्हणजे विक्रेता बंधू आला, शेतकरी आला, विद्यार्थी आला, आणि फॉलोअप एवढं तगडं म्हणजे साहेबांनी बघा आता सगळं हे सगळा परिक्रम म्हणजे 8-15 दिवसात आपल्या आता तो कार्यक्रम झाला. काल संध्याकाळी तो आमचा विक्रेते बंधूंचा कार्यक्रम झाला. आम्हाला वाटलं 70 लोक येतील कृषी केंद्रावाले. पहिलाच कार्यक्रम घेते, मी पण नवीन, मी पण नगरला आताच मागच्या महिन्यात आलो, मी नागपूरला होतो, पण मला काय अंदाजा नाही या भागातला. साहेबा सगळं होतं. साहेबांनी म्हटलं आता ठीक आहे, नवीन कार्यक्रम आहे तर आपण हॉटेलला सगळं बुक करायचं पर प्लेट, 70 लोक पकडू आपण येतील. 70 ऐवजी दुपटीपेक्षा जास्त आले, 150 पेक्षा जास्त लोक आले. एवढा छान कार्यक्रम झाला, एवढं छान साहेबाचं मार्गदर्शन झालं. आणि त्याचा खरंच आपल्या इकडं शेतकऱ्यांना म्हणा काही त्यांना ट्रेनिंग भेटलं की बाबा कसे प्रोडक्ट आहे, कसे शेतकऱ्याला द्यायचे, कोणते द्यायचे. खरंच छान कार्यक्रम झाला. आणि त्या पाठोपाठ आता सकाळचा कार्यक्रम, आणि हा एवढंच नाही तर साहेब थांबले तर अजून हे झाल्यानंतर अजून साहेबांनी एक कार्यक्रम ठेवला त्यांच्या फ्लॅट मध्ये की जे संकलन करतात ते संकलन करणारे पण लोक, त्यांचे जे केंद्र येतं त्यांच्या संपर्कात जेवढे शेतकरी येतात दररोज, त्या शेतकऱ्यांना पण त्यांच्या लोकांनी ट्रेनिंग दिलं पाहिजे. शेतीबद्दल माहिती सांगितली पाहिजे की बाबा शेतीमध्ये आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. म्हणजे सांगायला उद्दिष्ट म्हणजे साहेबाचा फॉलो, पण साहेबाचं एक ग्राउंड लेवलला त्यांचं काम किती लक्ष आहे. आम्हाला पण साहेबांनी आता छोट्या छोट्या गोष्टी कशा करायच्या, बॅनर बनवण्यापासून सगळ्या गोष्टीवर साहेबांनी लक्ष दिलं की बाबा सगळं काय करायचं. म्हणजे खरंच एवढा टाइम देणारा नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्याबद्दल साहेबांचं मी सगळ्यांना सांगतो की टाळ्या वाजून साहेब म्हणजे महाराष्ट्रात क्वचितच नेते असतील जे सहकारामध्ये साहेबाचा अनुभव पाहिला तर मागचे 5 दशकाचा अनुभव आहे. साहेब सहकार क्षेत्र किंवा सहकारात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत आपल्या नगरच्या किंवा अजून नगरच्या बाहेरच्या, देश पातळीवरच्या, इफको अशा सगळ्या साहेबांनी पद भूषवलेले आणि साहेब सध्या आहेत. तर त्या साहेबाला म्हणजे नॅशनल लेवलला काय चालतंय शेतीबद्दल, शेतकऱ्याबद्दल, खत बियाणं औषधीचं अजून कसं दूरदृष्टी म्हणजे बघ काय बदल होणार आहे, काय शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. कारण काय आता मंडळात आहे इफको मध्ये, इफकोनं काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी हे साहेबांचं तिथं हे असते की बा आपल्या इफकोनं असं असं समोर केलं पाहिजे, हे प्रोडक्ट आणले पाहिजे, हे रेट ठेवले पाहिजे, हे शेतकऱ्यांना सर्व्हिस दिली पाहिजे. यामध्ये साहेबाचा मोठा रोल आहे. त्यानंतर साहेबांचं बघा आता तुम्हाला माहिती आहे साहेबांनी आपल्या भागात, आता मी पाहिलं, मी नवीनच आहे, साहेबांचं मी नाव ऐकलं होतं, मुलांसाठी कुठं दूर जाण्याची गरज नाही, कृषी विभागाचं सगळं शिक्षणासाठी आपलं कृषी विद्यालय महाविद्यालय खोललेलं आहे. श्रमिक समूह आहे, श्रमिकचं म्हणजे शेतकऱ्यांना जे गरजेचं असते शेती लागणार चांगल्या क्वालिटीचं बियाणं, चांगल्या क्वालिटीचं खत, औषधी योग्य दर योग्य मिळाला पाहिजे, योग्य किमतीत मिळाला पाहिजे, योग्य ब्रँड मिळाला पाहिजे, ते सगळं जागोजागी आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले. त्यानंतर आपल्या दुसरं तुमच्या भागात डेअरीमध्ये तुम्ही अग्रेसर आहे, डेअरीचं चांगलं आपल्या
व्यवसाय व्हावा हे दूरदृष्टी ठेवून डेअरीचं एवढं मोठं प्रचंड जाळं साहेबांनी उभं केलेलं आहे. त्यानंतर आता तुम्हाला खत उपलब्धता साहेबाचं असून साहेब म्हणजे आमच्यापर्यंत आमच्या साहेबापर्यंत फॉलोअप असते की आपल्या संस्थेला खत मिळाले पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे खत कच्चा माल किंवा हे खत सगळं बाहेरून येतात. तर यावर्षी जे युद्ध वगैरे चालू आहे ना, आपण पाहतो सगळं इराण वगैरे हे सगळं युद्ध आहे, युक्रेन युद्ध आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय संगमनेर या ठिकाणी कार्यरत आहे. तर मित्रांनो, मला परवा दिवशी तुमचे जे सचिव आहेत नवले साहेब यांचा फोन आला होता की शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही या आणि शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन करा आमच्या, यासाठी मी इथं आलेलो आहे. तर प्रथम मला आपण सर्वांनी निमंत्रित केलं आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री साहेबराव नवले साहेब, त्याचप्रमाणे इफकोचे पवार साहेब यांचे देखील, त्याचप्रमाणे तुमच्या सोसायटीचे चेअरमन यांचे देखील मी आभार मानतो आणि माझं मार्गदर्शन मी करतो. आता मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या हप्त्यामध्ये तो इथं युरिया आला होता. तर ते युरियाच्या काय 300 ते 400 गोण्या होत्या, परंतु याच्यापेक्षा जास्त लोक युरिया घ्यायला होते. तर आता शासनाने काय निर्णय घेतला आहे की आता तुम्हाला इथं येऊन थांबायची गरज नाही. आता तुम्ही घर बसल्या ऑनलाईन तुमचे खतांचे बुकिंग करू शकता. समजा तुम्हाला कळालं की बाबा ह्या सोसायटीमध्ये किंवा ह्या दुकानामध्ये प्रगत कृषी सेवा केंद्र असेल किंवा कानिफनाथ कृषी सेवा केंद्र असेल, इथं युरिया आलाय किंवा DAP आलाय किंवा काही खतं आले, हे तिथं आल्यानंतर ती सोसायटी सुद्धा म्हणजे ते लोक सुद्धा तुम्हाला डायरेक्ट देऊ शकत नाही. कारण का, आता ही ऑनलाईन प्रणाली 25 ऑगस्ट पासून म्हणजे आता 4-5 दिवसामध्ये लगेच ती सुरू होत आहे. म्हणजे 4-5 दिवसामध्ये, आज 22 तारीख आहे, तर 2-3 दिवसामध्ये ऑनलाईन प्रणाली ही सुरू होत आहे. म्हणजे तुम्हाला घरी बसूनच तुमच्या खात्यांचा नंबर लावायचा आहे ऑनलाईन. जसं आपण कोविडच्या काळामध्ये म्हणा किंवा गॅस सिलेंडरचा कसा नंबर लावतो, गॅस सिलेंडरचा नंबर लावतो तुम्ही, आता तुम्ही काय लावत असेल, तुमचे मुलं लावत असतील. तर आता शेतकरी तुम्ही जरी तुमच्याकडे मोबाईल नसला, अँड्रॉइड मोबाईल नसला, तरी आपल्या मुलांना ह्या गोष्टी समजून सांगणं आणि त्यांना ते आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण आता बरेचसे लोक काय म्हणतील, आता हे बाबा म्हणतील मला तर मोबाईल ऑपरेट करता येत नाही, मी कसा नंबर लावायचा. पण त्याला आता पर्याय नाही. कारण काय होतं, इतका त्रास होतो, म्हणजे त्या सोसायटीवाल्यांना त्रास होतो, तुम्हाला पण त्रास होतो, 3-3 तास लाईनीत उभं लागतं. यासाठी काय करायचं तर फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल. आता तरुण मुलांना माहिती आहे, तुम्ही याच्यामध्ये जायचं प्ले स्टोअरमध्ये आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल असं एक ॲप आलेलं आहे, शासनाने कृषी खात्याने ते डेव्हलप केलेलं आहे. तर ते ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन होईल, इन्स्टॉल होईल आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन आहे त्याचं आधार कार्ड किंवा त्याचं फार्मर ID हे टाकलं की ॲटोमॅटिक त्याच्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे हे ॲटोमॅटिक त्या मोबाईलवर तुम्हाला आपल्या मोबाईलवरती दिसणार आहे. आता माझ्या मोबाईलमध्ये मी माझा आधार कार्ड नंबर टाकला किंवा फार्मर ID टाकला तर माझ्या नावाची जमीन आहे ती मला लगेच ॲटोमॅटिक दिसली. त्यानंतर जमीन दिसल्यानंतर मी फक्त माझे जे गट आहेत, माझ्या नावावर 4 गट आहे, समजा 4 गटावरती मी ती टिक मार्क केली, माझी गट आले त्याच्यामध्ये मी टिक मार्क केली, बाबा मला ह्या गटांसाठी खतं पाहिजे. तर मी माझ्या ऊस भरला, नंतर कपाशी भरलं, नंतर चेअरमन व्हाईस चेअरमन या ठिकाणी आहेत. यांच्या सहकार्याने व इफको इंडियन फार्मर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी 450 ज्या युरियाच्या गोण्या या सोसायटीसाठी आल्या, त्यांच्या वितरणाचा कार्यक्रम कंपनीचे विपणन व्यवस्थापक आणि जे राज्याचे विपणन व्यवस्थापक यांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमाकरिता खूप मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहिले. सर्व शेतकऱ्यांकरता संस्थेने फराळाचा कार्यक्रम आयोजित केला. नॅनो युरिया DAP या खतांचं महत्त्व या ठिकाणी समजून सांगण्यात आलं. त्याचबरोबर खत प्रात्यक्षिक आणि ड्रोन फवारणीचं महत्त्व चेअरमन आणि त्यांच्या टीमने शेतकऱ्यांना समजावून सांगितलं. अशा प्रकारे अतिशय चांगला कार्यक्रम मालदाड या ठिकाणी घेण्यात आला. धन्यवाद. आणि आपण आपल्याकडं आपलं असून तुझं आहे तुझपाशी तुझं जागा चुकलाशी आपल्याला काही महत्व वाटत. तर आपण एक प्रयोग करू का, ज्याच्याकडे 2 एकर शेत आहे त्यांनी 1 एकरवर हे करा. 400 रुपये खर्च येतो. साधारण एक कीटकनाशक मारावंच लागेल, कारण आळी आलेली मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला समजणार नाही. ते पोंगेत जाऊन बसेल, पोंगे कट करेल आणि मग जागे व्हायला. पण आज 60 ते 70% मका आहे. हा जरी आपला एक साधारण
औषधाचं 300 रुपये. संजय आहे का? संजय आमचा कुठला आहे ना, त्याने एक जे काही औषध लागेल सोसायटी इफ्को कंपनीला शेतकरी परिश्रमावर ठेवलेला होता. त्यामध्ये 495 गोण्यांचं युरियाचे वाटप झालं. त्यानंतर नॅनो युरियाचे महत्त्व कंपनीच्या वतीने समजून सांगितलं होतं आणि त्यानंतर अल्पसा खिचडीचा अल्पहार झाला आणि कार्यक्रमाचे शेतकरी आस्वाद घेतला. धन्यवाद. विविधकारी सोसायटी या ठिकाणी इफ्को कंपनीचा कार्यक्रम तिथं पार पडलेला आहे. त्याबद्दल मी इफ्को कंपनीचे सर्व मानधन ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो.